राघव, राघव, आपण जे काल बोललो त्याबद्दल तू आनंदीशी काही बोललायस का? हे बघ रमा, तुम्हा दोघींच्या मध्ये मी पडायचं नाही हे मी कधीच ठरवलेलं आहे। आनंदी तुला खूप चांगली मैत्रीण मानते, तरी इतकी मोठी गोष्ट आनंदीपासून तू लपवून ठेवलीस। कारण मी परत आल्यापासून आनंदीला मूल व्हावं ह्यासाठी प्रयत्न करते। माझ्याकडनं ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तिच्या पदरी मूल येईल। तू काय केल्याने मूल होणार आहे? नाही, ते मला नेमकं माहिती नाहीये, पण जर समजा चित्रगुप्त महाराजांना हे पटलं की मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे, तुमचा आपल्या कुटुंबाचा माझ्यापेक्षा जास्त विचार करतेय, माझ्या मनामध्ये स्वार्थ नाही, माझ्या मनामध्ये इथे राहण्यासाठी कुठलाही मोह नाही, असं जेव्हा त्यांना पटेल ना, तेव्हा माझ्या इच्छा पूर्ण होतील आणि आनंदीला मूल होईल। हे बघ, तुमच्या परलोकातल्या गोष्टी मला अजिबात कळत नाहीयेत, मला जाणून घ्यायच्या नाहीयेत। मला फक्त एकच गोष्ट कळते, कुठलंही नातं सांभाळण्याकरता विश्वास हा खूप महत्वाचा असतो। आनंदीने तुझ्यावर खूप विश्वास ठेवला ग, पण तू तिच्या विश्वासाचा अपमान केलास। हे इतकं मोठं सत्य तू मला सांगितलंस, मी आनंदीला अजून सांगितलेलं नाहीये, यासाठी नाही की त्याचा तुला काही त्रास होईल, आनंदीवर त्या गोष्टीचा काय परिणाम होणार आहे या विचाराने मी तिला सांगितलं नाहीये। पण कधी ना कधी तर तिला कळणार आहेच, कदाचित मीच तिला सांगेन। काय करून बसलीस तू? दिसते तुला घरात कसलं वातावरण येते, आईच्या डोक्यात कसलं खोळ आहे आणि आनंदी तिच्या नादी लागली, सगळा वेडेपणा चाललाय घरामध्ये। ह्याला कारणीभूत तू आहेस। खूप चुकलंय तुझं। भले तू या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या असशील तरी सुद्धा रमा, तू मला आणि आनंदीला खूप दुखावलंस। राघवा, कामात आहेस का रे बाळा? हा। अगं बाई, म्हणजे खूप बिझी आहेस का तू? नाही, बोल ना, काय झालं? नाही, जायचं होतं एका ठिकाणी, पण राहू दे, तू बिझी आहेस ना, तू कर बाळा तुझं काम, मी जाते। ठीक आहे, कुठे जायचं असेल जाऊन। कुठे जायचं? इंदुताईंकडे। आता आपली वर्षा प्रेग्नेंट आहे ना, तर जेव्हा तिची डिलिव्हरी होईल तेव्हा तो सगळा हॉस्पिटलचा सगळा खर्च म्हणे माहेरच्यांनी करायचा। हा मुद्दा त्यांचा बरोबर आहे की मुलीचं पहिलं बाळणपण माहेरच्यांनीच करायचं असतं, पण कधी कधी लग्न जुळवून केलेलं असेल तेव्हा। पण प्रेमाच्या लग्नात खर्च नेमका कोणी करायचं हे कळत नाही, मग अशा वेळेला खर्च असा अर्धा अर्धा करावा बुवा, असं या मुद्द्यावर आपलं एकमत होऊ शकतं। म्हणजे बघ ना, आता पाटकरांनी सुद्धा चिंगीच्या वेळेला आपल्याला अर्धा खर्च दिला होता। बाकी कसे वागवत, पण नियमाला धरून असतात पाटकर, त्यांनी दिला की नाही खर्च। ठीक आहे, करूया आपण खर्च। पण मला हेच म्हणायचंय राघवा की मला या मुद्द्यावर त्यांच्याशी जरा बोलावं लागेल की अर्धा खर्च करायचा की नाही असा, तर मला त्यांच्याकडे जावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल। जर मी जातेय, आनंदीला सोबत घेऊन जाते। आनंदी कशाला हवी आहे सोबत? ती व्यवस्थित मुद्देसूद बोलते ना, माझं बाई ऐकत नाही कोणी, माझं तोंड फाटकं, म्हणून मग म्हटलं हिला सोबत घेते, ही बरोबर समजावून सांगेल त्यांना आणि होईल सगळं व्यवस्थित। तू फक्त वर्षाला सांगू नकोस, हे अजिबात सांगू नकोस राघवा। काय आहे, तिचं आणि तिच्या सासूचं भांडण झालंय, उगाच त्याचं नव्हतं नको व्हायला। थांब मग मी कॅब बुक करून देतो, पटकन जाऊन याल तुम्ही। अरे नको, कशाला, खाली उतरले की ढिगाने रिक्षा असतात,
रिक्षा म्हटलं की खूप रिक्षा येतात समोर. जाऊ आम्ही. थोडं उतरू दे तिला, थोडं पाय मोकळे होतील ना, डॉक्टरांनी सांगितलंय थोडं चाला म्हणून, तर घेऊन जाते मी. तू नको काळजी करू. चल येतो आम्ही. या. काय ग? ते पैशांचं पाकिट राहिलंय आई. तुम्ही वा खाली, मी आलेच. लवकर या. काय ग, काय झालं? काय विसरलीस? काही विसरले नाही मी, पण तुम्हाला खरं काय ते सांगितलं नाही. इंदू मावशींकडे नाही जाते आम्ही, डॉक्टरांकडे जातो. तुम्हाला काही सांगायचं नाही अशी आईंची इच्छा होती, पण तुमच्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. मला लपवून काही करायचंच नाही, पण ट्रीटमेंट मात्र नक्की करायची. मला माहिती आहे तुम्हाला भीती वाटते ना, ते साईड इफेक्ट्स वगैरे, पण नीट झाली ट्रीटमेंट, मला मूल झालं तर केवढा मोठा आनंद असेल. माझी इच्छा आहे, मी ट्रीटमेंट करणार, फक्त तुमची परवानगी हवी आहे. किती वेळा सांगितलं, तुला कळत कसं नाहीये? तू किती प्रयत्न केले तरी सुद्धा तुला मूल होऊ शकत नाही. आनंदी, गृहीत का धरताय तुम्ही? का नाही होऊ शकत मला मूल? प्रयत्न करायला काय हरकत आहे? छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रयत्न करतो ना आपण. मग एवढी मोठी गोष्ट मला आई व्हायचं, का नाही प्रयत्न करायचे आपण? दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. तू किती प्रयत्न केलेस तरी सुद्धा तुला मूल कधीच होऊ शकत नाही, कारण तुझ्या नशिबातलं मूल हिरावून घेतलं गेलेलं आहे. काय बोलताय तुम्ही? माझ्या नशिबातलं मूल हिरावून घेतलं? कोणी? रमाने. तुला कधीच मूल होऊ शकत नाही यामागे कारण फक्त रमा आहे. रमाताई, रमाताई, रमाताई. एवढा मोठा आनंद माझ्या आयुष्यातला का हिरावून घेतला रमाताई? ही अपेक्षाच नव्हती मला तुमच्याकडून. आनंदी, ऐकून घे माझं. मी हे सगळं सावरायला चालेल. एक मिनिट, मला पुन्हा खोटी आशा नका दाखवा. आपल्या दोघींचं नातं ना चौथीच आहे, पण आपण जेव्हा जेव्हा दोघी एकमेकींसमोर आलो तेव्हा मैत्रिणीसारखं वागलो. मोठी बहीण मानते ना मी तुम्हाला. माझ्या आणि ह्यांच्या नात्यामुळे बऱ्याच वेळा अस्वस्थ झालात ना तुम्ही. प्रत्येक वेळी मी तुम्हाला समजून घेतलं रमाताई. तुम्ही इथून आम्हाला कायमचं सोडून निघून गेलात तेव्हा खूप त्रास झाला. मला खूप आठवण यायची तुमची. मी देवाजवळ रोज तुमच्यासाठी प्रार्थना करायचे की रमाताई जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखी ठेव. जेव्हा तुम्ही परत आलात ना रमाताई, तर खूप आनंद झाला मला. मी खुल्या मनानं तुमचं स्वागत केलं. घरच्यांच्या मनात तुमचं स्थान निर्माण व्हावं म्हणून प्रत्येक वेळी प्रयत्न करत असते. बरोबर आहे तुझं. तू बोल, अशी कुठली परिस्थिती आली होती हो रमाताई तुमच्यावर? कुठली परिस्थिती आली होती की तुम्हाला माझ्या आयुष्यातला आनंद हिरावून घ्यावा लागला? बोला रमाताई. मी इथून भूतलावरून न जाण्याचा तुमच्या आयुष्यावरती एवढा परिणाम होईल हे जर मला माहिती असतं ना, तर मी इथून कधीच निघून गेले असते. खरंच सांगते, चूक झाली माझी. माझ्यावरती विश्वास ठेव. त्याचं वाईट नाही वाटत ते मला.
तुम्ही माझ्यापासून सगळं लपवून ठेवलं ना, त्याचं वाईट वाटतंय मला. तुम्ही परत आल्यानंतर का नाही खरं सांगितलं मला? तुम्ही मला का म्हणालात की तू आई होऊ शकतेस, विश्वास ठेव? का सांगितलं मला असं? तुम्हाला खरं कारण माहिती होतं आणि त्याच्या मागचं कारण तुम्ही आहात. मी आई नाही होऊ शकत याच्या मागचं कारण तुम्ही आहात रमाताई. का नाही सांगितलं मला त्या दिवशी? कारण मला ते सांगायची परवानगी नव्हती आनंदी. तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही रमाताई. कसली परवानगी? काय तुम्ही सगळे नियम पाळतात का तुम्ही? तुम्हाला मला मातृत्वाचं सुख द्यायचं होतं ना? अशक्य गोष्ट शक्य करून दाखवायची होती ना? कशी करणार होता? जादू करून? मी पोहोचले होते ना त्या विचारापर्यंत की मी आई होऊ शकत नाही. कळलं होतं ना मला. मग का आलात आणि म्हणालात की आशा सोडू नकोस म्हणून? का मला असं सांगितलं आणि पुन्हा विश्वास ठेवायला सांगितला? तुम्हाला माहिती होतं रमाताई, हे दुःख माझ्या आयुष्यातनं कधीच जाऊ शकत नाही. मग का खोटी आशा दाखवली तुम्ही मला? आता ह्याच आशेमुळे मी आणि आई काहीतरी प्रयत्न करून बघतोय, तर तुम्ही मला सांगताय की नाही, आईंवर विश्वास ठेवू नकोस, आईंचं काहीच ऐकू नकोस. सरळ का नाही सांगत की तुम्ही किती प्रयत्न केले तरी तू आई होऊ शकत नाही म्हणून? हेच आहे ना सत्य रमाताई. रमाताई, आम्ही खूप साधी माणसं आहोत. तुमच्यासारखी शक्ती वगैरे नाही जमत आम्हाला. म्हणून आमच्या परीने आम्ही वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहोत. तर तेही तुम्ही आम्हाला नाही करू देते. आईची तक्रार केली ना तुम्ही यांच्याकडे. घरातलं वातावरण बघा कसं झालंय तुमच्यामुळे. आईंची बोलणं टाकलंय यांनी, बोलत नाहीयेत आईंची. आनंदी, कारण सुलक्षणाबाई तुला जे प्रयत्न करायला सांगतायत त्याच्यानी काहीही होणार नाहीये. त्याच्यानी तुलाच त्रास होणार आहे. त्रास होणार आहे? हो, मी आई होणार आहे ह्या आशेपोटी ना मी वाटेल तो त्रास सहन करायला तयार. पण मला त्रास कसला होतोय माहितीये? तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवल्यात. त्या गोष्टीचा मला त्रास होतो आणि तो त्रास सहन नाही होते मला आता. तुम्ही परत आलात ना रमाताई, तेव्हा मला खरंच असं वाटलं की आता सगळं चांगलं होणार. कारण माझ्या रमाताई इथे आल्यात, माझ्यासाठी आल्यात, माझ्या मदतीसाठी आल्यात. पण नाही, तुम्ही माझ्या भावनेचा विचारच नाही केला कधी. तुम्ही स्वार्थी आहात रमाताई. आनंदी, आनंदी, आई थांब. काय रे बाळा? अरे पाकिट राहिलं तिचं. मला म्हणाले आई मी पाकिट घेऊन येते. मी खालीच उभी वाट बघत. वर्षाच्या सासूबाईंना नेमकं काय बोलायचं होतं तुमच्याशी? ते गरोदर आहे ना ती, तर मग बाळणपण इथे करायचं का तिकडे करायचं, सासरी करायचं, याच्याबद्दल काहीतरी त्यांना विचारायचं होतं. तर म्हणून असेल असं बोलवलं असेल त्यांनी. फोनवर सुद्धा बोलणं होऊ शकतं ना. फोन लाव, मी बोलतो त्यांच्याशी. कशाला? तू नको बोलूयात, मी बघते. नाही, मला बोलू दे ना. त्यांची इच्छा आहे ना वर्षाने तिकडे येऊन राहावं. आणि वर्षा त्यांचा वंश पुढे वाढवणार म्हटल्यानंतर वर्षाची त्यांनी खूप नीट काळजी घेतली पाहिजे. मी त्यांना सांगतो, जर तुम्ही तिला अगदी मुलीप्रमाणे वागवत असाल, तिची नीट काळजी घेत असाल, तरच वर्षा तिथे येईल, नाही तर नाही पाठवणार. माझा आपला असा अंदाज की त्यांना असं वाटत असेल बुवा, म्हणजे म्हणून मग त्यांनी बोलवलंय का असं. मी फक्त अंदाजच, म्हणजे आता तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर त्यांच्याशी असं बोलल्यानंतर मला कळेल की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. तर मग ते फोन बिन नको, मी भेटते त्यांना, बोलते. फोन केल्याशिवाय कळणार नाही ना की मुळात असं काही नाहीच आहे. म्हणजे काही इंदू मावशीने तुम्हाला बोलवलेलं नाहीये. नाही, बोलवलंय रे, बोलवलंय त्यांनी. किती खोटं बोलणार आहेस तू आई? तुला काय वाटलं? आनंदी माझी बायको आहे. ती माझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवणार नाही. तुझ्या नादी लागून एकदा मूर्खपणा केला होता तिने, यापुढे नाही. इतकी मोठी गोष्ट करायला चालली आहेस आणि तुला काय वाटलं आनंदी मला सांगणार नाही?
मी माझ्या परीने प्रयत्न करते बाळा. तिला बाळ होण्यासाठी जी काही ट्रीटमेंट असेल ती करण्याचा प्रयत्न करते. झालीच देवाच्या कृपेने चांगलंच आहे की नाही रे. तिचा जीव धोक्यात जाईल अशी कुठलीही गोष्ट करण्यासाठी मी तुला परवानगी देणार नाही. आणि अगदी तशीच वेळ आली तर आनंदीला घेऊन आम्ही तिच्या गावी जाऊ, तिच्या आबांकडे कायमचं. भगवान, काय कसं बोलू शकतोस तू? मी घरात आनंद आणण्याचा प्रयत्न करते आणि तू घर सोडून जाण्याचं का रे? काय चाललंय मग तुझं? का समजून घेत नाहीयेस तू? तुझ्या लक्षात येतंय तू काय करायला निघाली असते? पुन्हा पुन्हा सांगून तेच करतेस. हे काय नाही. हे जर का असंच चालणार असेल तर एका घरात आपण राहू शकत नाही. खरं तर पाटकर बाबांकडे आम्ही राहायला गेलेलो असताना आनंदीला तुझी काळजी वाटली. तुझ्या मनाचा विचार केला म्हणून ती मला पुन्हा इथे घेऊन आली. पण आता जर का पुन्हा मी निघून जाईन ना तिला घेऊन, मग तिने स्वतः मला कितीही समजावू दे, मी परतणार नाही. आनंदी कुठे? तो तुझा प्रश्न नाहीये. जा आत्म्या जा आणि जे काय वागलीस ना त्याचा नीट विचार कर. आई आज जा. बोल ना आनंदी, बोल ना माझ्याशी. आनंदी, आनंदी, तुला एकटीलाच रमाशी बोलायचं होतं म्हणून मी तुला वर येऊ दिलं. पण आता यापुढे मी तुला एकटीला कुठे सोडणार नाहीये. घरी चल, आई घरी आली आहे. पण माझे आता आईंना काय सांगू? आई वाट बघत असतील तेव्हा माझी. तुला कोणाला काही सांगायची गरज नाहीये आनंदी. पुढे आता नको इतर कुठल्या गोष्टींचा विचार करू. हा इतका मोठा धक्का आहे तुझ्यासाठी, मी समजू शकतो. चल. आनंदी, आनंदी, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. तुला वाटते तेवढी स्वार्थी नाहीये ग मी. मला फक्त भीती वाटत होती की तू कायमचं माझ्याशी बोलणं टाकशील. मला या सगळ्याचं प्रायश्चित्त हवं होतं. तुझ्या आयुष्यात तुला हवा असलेला आनंदाचा क्षण मला द्यायचा होता. खरंच मुद्दाम नाही केलंय काही. विश्वास ठेव माझ्यावर. आनंदी, शांत हो. आनंदी का रडते एवढी? राघवला सांगितलं इथपर्यंत ठीक आहे, पण हिला एवढं रडायला काय झालंय? राघव रडला की काय हिला की ओरडू नये म्हणून ही नाटक करतेय? आनंदी, का ग बाळा रडतेस? बाळा, मी तुझ्या चांगल्यासाठीच करते की नाही. तुला नव्हतं डॉक्टरांकडे यायचं, तुला नव्हतं राघवशी खोटं बोलायचं, तसं सांगायचं ना मला. मी तुझ्यावर जबरदस्ती केलेली नाही ग बाई. सांग सांग तसं राघवला सांग. आई, आपण ह्यावर आता बोलूया नको. नको बोलूया म्हणजे? अरे बोललं पाहिजे ना. तिला ट्रीटमेंट करायची आहे. अरे तिला बाळ हवंय, तिची इच्छा आहे ती. विचार तिला, बाळ तुला हवंय ना, बाळ हवंय ना राजा? करून घ्यायचे की नाही तुला ट्रीटमेंट? तिच्या आनंदाचा विचार कर ना. तुला व्हायचंय नाही? काय आलं? अशी काय रडते? आई मला माफ करा, मी विसरले होते. मी खाली वाट बघत होता आणि मला आता यापुढे काही करायचं नाही.
काही नाही करायचंय, मला ट्रीटमेंट नाही करायची, कारण काही उपयोगच नाही. म्हणजे आता ट्रीटमेंट केल्याशिवाय कसं कळणार तिचा उपयोग होतो की नाही होत ते? काही उपयोग नाही. माझ्या नशिबात बाळच नाही आई, कारण ते माझ्याकडनं हिरावून घेतलं गेलं. मी सांगते, मी सगळं सांगते तुम्हाला. आनंदी, आनंदी शांत हो, तू शांत हो. आई तू पण काय बोलू नको, तू चल बेडरूम मध्ये चल. मी हिला डॉक्टरांकडे घेऊन चाललोय म्हणून ही नाही रडते. राघवही हिला काही बोलला नाहीये, मग ही एवढी का रडतीये? नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? काय झालं हिला? काही समजत नाही बाई. आनंदीला एवढं रडायला झालंय काय? राघव आणि आनंदी पुन्हा असं काय लपवत आहेत माझ्यापासून? का आनंदी नाटक करते? राघव समोर असं रडून म्हणजे राघवला आणखीनच माझ्याबद्दल राग येईल. नक्की आनंदी मनापासून बाळासाठी प्रयत्न करत होती की